रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे मेजरली ॲज अ सेकंड होम म्हणून प्रमोट होतं आणि याच्यामध्ये जे लोकं पण घरासाठी जागा घेत आहेत ना, हे कुठून बाहेरून येत नाही आहे. ओके, तुम्हाला नाही दिसणार की परप्रांतीय येऊन ना घरासाठी जागा घेतात. जसं मी तुम्हाला परत सांगतोय की जागा घेतल्यात आणि कुठे घेतल्यात ना, तर मी या प्रोफेशनमध्ये येण्याच्या आधी डोंगरचे डोंगर विकून झाले आणि सगळ्यांना माहिती आहेत की त्यांनी कुठे-कुठे लोकांनी जागा घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ते कोणकोणत्या स्टेटमधून आलेली लोकं आहेत वगैरे. सो तो एक वेगळाच सब्जेक्ट आहे. माझं कार्यक्षेत्र मी कसं म्हटलं की मी क्लिअर आहे. ओके, माझा सबस्क्रायबर बेस काय आहे? माझा सबस्क्रायबर्स मी मराठीमधून व्लॉगिंग करतो. मी मराठीमधून व्हिडिओ बनवतो. माझे व्हिडिओ बघतात कोण? मराठी माणसं. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना घर हवं आहे. ओके, तर मी काय फक्त करतोय प्लॉटिंगमधले म्हणजे जे पण आत्तापर्यंत मी जे पण डेव्हलपरबरोबर काम केलेलं आहे. ओके, राणे कोण आहेत? मराठी डेव्हलपर. ओके, तेंडुलकर मराठी डेव्हलपर, सावंत मराठी डेव्हलपर, गावकर मराठी डेव्हलपर, क्षीरसागर मराठी डेव्हलपर. ओके, सस्मित मराठी डेव्हलपर परत एकदा. ओके, राऊत म्हणून आहेत ते. मराठी डेव्हलपर. आता मी कोकणातल्याच मराठी डेव्हलपर बरोबर काम करतोय. ओके, जर या मराठी डेव्हलपरना जर आज आपण सपोर्ट नाही केलं, तर उद्या हे देशोधडीला लागणार आहेत. आणि कुठचेतरी बाहेरची लोक येणार आणि तो रिअल इस्टेटचा जो बिझनेस आहे, तर ते पण ते कॅप्चर करणार आहेत. लोकांना हेच कळत नाहीये, की दीज आर द इंडस्ट्रीज ओके, ज्याच्यामध्ये आज जरी कोकणी माणूस टिकून आहे.